गेल्या काही वर्षांपासून सरकारकडे आम्ही फक्त एकच गोष्टीची मागणी करत होतो, पण आज परिस्थिती इतकी गंभीर झाली होती ना की संपूर्ण गावाला एक यावंच लागलं. हा तर संपूर्ण विषय असा होता, आपल्या चौगाव चौफुलीवर एक स्पीड ब्रेकर नसल्या कारणाने अपघातांचं प्रमाण खूपच वाढत आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही संपूर्ण गावकरी मिळून प्रशासनाकडे स्पीड ब्रेकरची मागणी करतो, पण इतक्या वर्षी मागणी करून आम्हा गावकऱ्यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. आणि मग गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी आपल्या चौगाव चौफुलीवर एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एका मावशीला आपला जीव गमावा लागला. आणि ही घटना घडल्यानंतर आम्ही धुळे तालुक्यातले PI साहेब आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आम्ही घटनास्थळी बोलवलं आणि आमची मागणी आम्ही साहेबांकडे पुन्हा एकदा ठामपणे मांडली. मग यानंतर प्रशासनाकडून आम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत काम करून देण्याचे आश्वासन मिळाले. तर आता आम्ही सर्व गावकरी 31 ऑगस्ट पर्यंतची वाट पाहणार आहोत. जर कधी 31 ऑगस्ट पर्यंत पण काम सुरू झालं तर आपल्या गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं कारण आमची एका मागणीची दखल घेण्यासाठी अजून किती कुटुंबांनी आपल्या माणसांना गमवलं आणि आम्ही आणखी एखाद्या कुटुंबाच्या डोक्यावर दुःखाचा आवाळ कोसळण्याची वाट बघू शकत आणि सरकारकडून आम्हाला कोणत्या आश्वासनाची पण गरज. सरकारकडून फक्त आम्हाला कामाचीच अपेक्षा आणि सरकारने विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणे, गावातील एखाद्या चौफुलीवर सुरक्षितपणे माणूस घरी पोहोचतोय का नाही ते पाहणं गरजेचं. आता आम्ही फक्त 31 ऑगस्ट पर्यंतची वाट पाहणार कारण इतके 4 ते 5 वर्ष आम्ही फक्त वाटच आणि 31 ऑगस्ट पर्यंत पण सरकारकडनं आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. मग आम्ही संपूर्ण गावकरी मिळून काय करायचे ते फक्त आमच्या मनानेच करू आणि ही लढाई कोणाच्या विरोधात नाही. ही लढाई फक्त आमच्या गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी. आणि या घटनेवर तुमचं काय म्हणणं आहे ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि या संघर्षात तुम्ही आम्हाला नक्कीच साथ द्या.